बुलेटिनमध्ये बघायच्या त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरती आवादा कंपनीकडे 3 कोटी मागितले गेले, त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटींची डील झाली। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। अजितदादा आधी असे नव्हते, दादा तुमच्या पाया पडतो, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा, सुरेश धस यांची मागणी। देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड खंडणीखोरच, खासदार बजरंग सोनवणेंचा वाल्मिक कराडवरती आरोप। एसआयडी मधील अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करतात, जितेंद्र आव्हाड यांचे सोशल मीडियाद्वारे गंभीर आरोप। अधिकाऱ्यांचे फोटो सुद्धा केले पोस्ट। बीड प्रकरणी आरोपींना कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। दादागिरी करून हप्ते गोळा करणाऱ्यांवर सुद्धा जरब बसवणार। दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन येतात। धमक्या देणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते। पत्रकार परिषदेत अंजली दमान यांचा आरोप। भाजप आमदार सुरेश धसांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर। अजितदादांबद्दल गरळ ओकणाऱ्या धसांना कोण रोखणार, मिटकरींचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। बीडमध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक, पोलीस ठाण्यामध्ये मुंडे समर्थकांचं आंदोलन। बजरंग सोनवणे, सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। भोजनालयातील मोफत जेवणामुळे शिर्डीत वाढली भिकाऱ्यांची संख्या। साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करून तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा, सुजय विखेंची मागणी। कारेगावमध्ये कोयताचा धाक दाखवत मनी ट्रान्सफर ग्राहक सेवा केंद्रामध्ये दरोडा, 4 अटक। भिवंडीत क्रिकेट सामन्यात नोटांचा पाऊस, चाहत्याने बॅट्समनवरती उडवले पैसे, सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल। आणि नागपूर रेस्क्यू सेंटरमध्ये बर्ड फ्लूमुळे 3 वाघ बिबट्यांचा मृत्यू। देशातील पहिलीच घटना, राज्यभरातील संग्रहालय रेस्क्यू सेंटरमध्ये रेड अलर्ट।